सभापती महोदय, राज्यातील नोंदणीकृत गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये एकूण माझे स्पेसिफिक प्रश्न मी थेट विचारतो, कारण लिफ्टच्या ज्या या सुविधांच्या संदर्भातला प्रश्न आहे. आज आपल्याकडे शहरीकरण फार मोठ्या प्रमाणात होत आहे आणि आज 2 टायर 3 टायर सिटीज पण मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस शहरीकरण होते त्यावेळेस तिकडे 3 माळ्याची 4 माळ्याची बिल्डिंग होती, तिकडे आज 7 माळ्याची 9 माळ्याची 24 माळ्याच्या बिल्डिंगा व्हायला लागल्यात. राज्यातील नोंदणीकृत जेवढ्या हाऊसिंग सोसायटीज आहेत त्याच्यामध्ये एकूण किती लिफ्ट हे आत्ता कार्यरत आहेत, त्यापैकी ज्या लिफ्ट आहेत त्यांचं वार्षिक तपासणी किती वार्षिक तपासणी प्रलंबित आहेत. त्याचबरोबर सभापती महोदय, 519 पदे आपण जे लेखी उत्तरामध्ये दिलेलं आहे की 519 पदे हे मंजूर आहेत, पण अजूनही बरेचसे अर्ज निरीक्षणासाठी त्या सोसायट्यांकडनं त्या विभागाला गेलेत, पण अजूनही ते प्रलंबित आहेत. तर हे आपण मार्गी काढण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये हे जे अर्ज आहेत हे निकाली काढण्यासाठी ताबडतोब संदर्भातली कारवाई होणं गरजेचं आहे. तर त्याची एक काय सिस्टीम आपण लावणार. आणि सभापती महोदय, जे रेंटल हाऊसिंग किंवा म्हाडामधले पण ज्या सोसायट्याज आहेत त्याच्यामध्ये अतिशय वाईट पद्धतीमध्ये त्या लिफ्टची परिस्थिती झालेली आहे. आपण लोकांना पुनर्वसनासाठी त्या रेंटल हाऊसिंगमध्ये ठेवतो, पण लिफ्ट आणि त्या रेंटल हाऊसिंगच्या बिल्डिंगा 14-14, 15-15 माळ्याच्या असतात, त्याच्यामध्ये लिफ्ट नादुरुस्त असते. सभापती महोदय, या संदर्भातली जेवढ्या रेंटल हाऊसिंग व्यवस्था आपण सगळ्या शहरांमध्ये दिलेल्या आहे त्याच्यामध्ये लिफ्ट या संदर्भातली जी परिस्थिती आहे याच्यावरती शासन काय कारवाई करणार, हे स्पेसिफिक 3 प्रश्न. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला, तर हे महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये लिफ्टची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यामुळे आपण नवीन या ठिकाणी महाराष्ट्र उद्वहन कायद्या अन्वये नवीन आता आकृतीबंध तयार केलेला आहे, ज्या अंतर्गत 559 असे नवीन पदं आपण निर्मिती केलेली आहे, जेणेकरून प्रत्येक निरीक्षकाला आणि सहाय्यक अभियंताला वर्षाला 1,500 लिफ्ट्स तपासणं हे बंधनकारक असतं, तरी देखील पूर्ण संख्या तपासणी होत नाही आणि त्यासाठी आपण नवीन पदनिर्मिती करणार आहोत. आजच त्याचं विधेयक सुद्धा आपण मांडणार आहोत, जेणेकरून ह्या ज्या त्रुटी आहेत त्या सगळ्या पूर्ण होतील आणि त्या सोसायट्यांना आपण AMC करणं, एखाद्या लिफ्ट एजन्सी जी मेंटेनन्स साठी अपॉइंट करणं हे बंधनकारक असतं आणि वर्षातून त्यांनी दर महिन्याला त्या लिफ्टची तपासणी करून लॉग एंट्री करणं हे बंधनकारक असतं. त्या पद्धतीने ज्या ज्या कंपनीच्या लिफ्ट आहेत ते प्रायव्हेट AMCच्या माध्यमातून सुद्धा वेळोवेळी तपासणी होत असते. तरी देखील आपण ज्या रेंटल म्हाडासारख्या सोसायटींच्या बाबत आपण जी या ठिकाणी मागणी केलेली आहे त्यासाठी सुद्धा एखादी चांगली SOP तयार करण्यात येईल आणि या विधेयकामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आज ती SOP जी आपली 2017च्या उद्वहन कायद्याच्या नुसार आहे, तिची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठीच हे विधेयक आपण आता मांडणार आहोत.